रामराम मित्रांनो, रात्रीच्या गप्पांमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या गोष्टीचं नाव आहे प्रेत सिद्धी। तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। कोकणाच्या कुशीत वसलेलं एक निसर्गरम्य गाव, पण ते तितकंच गूढ होतं। या गावात जुन्या काळातील चालीरीती अजून पाळल्या जायच्या। गावात एका टोकाला एक विहीर होती, तिथलं पाणी खूप गोड होतं। या गावात अंगद नावाचा एक तरुण मुलगा आपल्या आजीसोबत राहायचा। अंगदच्या आजीचं नाव जवळाबाई होतं। आजींचा एक ठरलेला नियम होता, त्या रोज पहाटे 4:30 वाजता उठायच्या, वाड्यात आणि अंगणात झाडू मारायच्या आणि मग हातात तांब्याचा हंडा घेऊन त्या जुन्या विहिरीवर पाणी भरायला जायच्या। विहिरीवरून पाणी भरून येताना आजी त्यांच्या जुन्या काळातली गाणी, अंगाई, विठ्ठलाची गाणी अशी वेगवेगळी गाणी गुणगुणत यायच्या। त्यांचा तो मंजूळ आवाज ऐकून गावाला जाग यायची। आजींचं हे काम वर्षानुवर्षे न चुकता सुरू होतं, पण नियतीचा खेळ वेगळाच होता। वयोमानानुसार 8 दिवसांपूर्वीच आजींचं निधन झालं होतं। संपूर्ण वाडा रिकामा झाला होता। आजींची ती पहाटेची गाणी आता बंद झाली होती। अंगद पण पूर्णपणे एकटा पडला। आजींच्या श्राद्धाचे कार्य गावात सुरू होते, पण आजी वारल्याच्या 9व्या दिवसापासून गावात काही अजब आणि भयानक गोष्टी घडू लागल्या, ज्याने लोकांची झोपच उडवली। 9व्या दिवशी पहाटे 5 वाजता गावातील काही तरुण मुली आणि बायका नेहमीप्रमाणे त्या जुन्या विहिरीवर पाणी भरायला गेल्या। अंधार अजून पूर्णपणे सरला नव्हता। त्या बायका विहिरीवरून पाणी भरून येत असताना अचानक त्यांच्या चालण्यात आणि बोलण्यात बदल झाला होता। गावातल्या सुमती काकू आणि वंदना नावाची मुलगी अचानक डोक्यावरचा हांडा सांभाळत एका वेगळ्याच वयस्कर बाईच्या आवाजात गाणी म्हणत होत्या। तो सूर, ती गाण्याची पद्धत हुबेहूब अंगदच्या मेलेल्या आजीसारखी होती। आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या हे लगेच लक्षात आलं। एका माणसाने विचारलं, अरे हा आवाज तर जवळ आजींचा आहे, पण त्या तर 8 दिवसापूर्वीच वारल्यात। मग सुमती आणि वंदना त्यांच्या आवाजात गाणी का म्हणतायत? त्या दोघी गाणी म्हणत आपल्या घरात गेल्या आणि अचानक शुद्धीवर आल्या। त्यांना स्वतःला काय झालं होतं काहीच आठवत नव्हतं, पण गावात हा प्रकार नवीन नव्हता। गावात यापूर्वीही अशा अनेक गोष्टी घडायच्या। काही जुने लोक वारले की गावातील इतर जिवंत माणसं अचानक त्या मेलेल्या लोकांसारखं वागायची। त्यांच्यासारखं बोलणं आणि चालणं हे सुरूच असायचं। हे असं का होतं ह्याचं उत्तर कोणाकडेच नव्हतं। एकीकडे गावातली लोक मेलेल्या माणसांसारखं का वागतात आणि का चालतात हा मोठा प्रश्न, तर दुसरीकडे गावात एक वेगळीच चर्चा सुरू होती। गावात धोंडीबा आणि सखाराम नावाचे 2 शेतकरी राहायचे। हे दोघे पूर्वी अत्यंत गरीब। त्यांच्या घरात 2 वेळेच्या जेवणाची भ्रांत, कपडे फाटलेले असायचे आणि लोकांकडून कर्ज मागून ते आपलं पोट भरायचे। पण जेव्हापासून गावात या मेलेल्या लोकांच्या आत्म्यांचा त्रास सुरू झाला होता, लोक दुःखात होते, नेमकं तेव्हापासूनच या दोघांची परिस्थिती अचानक सुधरत चालली होती। धोंडीबाने गावातल्या सावकाराचं कर्ज एका झटक्यात फेडून टाकलं। सखारामने बाजारात जाऊन एक सुंदर आणि नवीन बैलजोडी खरेदी केली होती। एवढंच नाही तर त्यांच्या घरात नवीन भांडी, कपडे, त्यांच्या घरातल्या बायांच्या अंगावर डागडागिने दिसू लागले होते। गावातल्या लोकांना संशय आला की शेतात काय पिकत नाही, कोणती नोकरी नाही, मग या दोघांकडं अचानक एवढा पैसा येतो कुठून? पण हे दोघे कोणाला काही सांगत नव्हते। ते नेहमी रात्री बाहेर पडायचे आणि सकाळी घरी लवकरच यायचे। एक दिवस शनिवारची रात्र, गावाबाहेरून एक मोठी नदी वाहत होती। त्या नदीच्या अगदी वरच्या टेकडीवर गावाचं स्मशान,
आणि खाली नदीचा काठ. रात्रीच्या वेळी तिथं कोणीच जात नव्हतं. पण गावातील 2 तरुण मुलं, राघू आणि बंडू, हे दोघे त्या नदीकाठच्या अंधारात दारू प्यायला बसले होते. राघू आणि बंडू हे जरी दारूच्या नशेत असले तरी बुद्धीने अतिशय चालाक आणि हुशार होते. रात्रीचे 12:30 वाजले होते. नदीच्या पाण्याचा खळखळ आवाज येत होता. अचानक राघूचं लक्ष वरच्या टेकडीवरच्या स्मशानाकडे गेलं. तिथून हलका प्रकाश दिसत होता. राघूने बंडूचा हात पकडला आणि म्हणाला, बंडू, वर बघ. स्मशानात कोणीतरी 2 टॉर्च घेऊन वावरते. आज तर गावात कोणाची माहीत पण नव्हती. मग हे कोण आहे? बंडूने डोळे चोळून पाहिलं. स्मशानात एका नुकत्याच जळलेल्या चितेजवळ 2 व्यक्ती काहीतरी करत होते. ते प्रेताच्या जवळ वाकून काहीतरी शोधत होते. राघू म्हणाला, हे काहीतरी कोळबोरे चालू आहे. चल आपण वर जाऊ आणि बघू की हे कोण आहे. राघू आणि बंडू या दोघांनी आपल्या हातातील दारूच्या बाटल्या बाजूला ठेवल्या आणि ते हळूच पावलं टाकत टेकडीवरून स्मशानाच्या दिशेकडे चढू लागले. रात्रीचा अंधार खूप दाट आणि वाळलेल्या पानांचा आवाज होऊ नये म्हणून ते सावध होते. पण ते दोघे जवळ येत असल्याचे चितेजवळ उभे असलेल्या त्या 2 सावल्यांच्या लक्षात आले. त्यांनी मागून येणाऱ्या पावलांचा आवाज ऐकला. राघू जोरात ओरडला, कोण आहे रे तिथे? थांबा. राघूचा आवाज ऐकताच त्या प्रेताजवळच्या 2 लोकांनी आपली पिशवी उचलली आणि जंगलाच्या दिशेने जोरात पळायला सुरुवात केली. राघू आणि बंडू त्यांच्या मागे धावले. थांबा, पळू नका, बंडू मागे ओरडत होता. पण ते 2 चोर त्या भागातील जंगलाशी चांगलेच परिचित असावेत. त्यांनी अंधाराचा फायदा घेतला आणि झाडाझुडपात लपून बसले. राघू आणि बंडू खूप शोधूनही त्यांना पकडू शकले नाही. शेवटी नशेत असल्यामुळे त्यांनी जास्त डोकं चालवलं नाही आणि ते परत नदीवर न जाता आपापल्या घरी गेले. पण त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकलीच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी राघू आणि बंडू गावातील चावडीवर आले. तिथे गावातले बरेच लोक जमले होते. राघू मोठ्याने म्हणाला, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे का? काल रात्री आम्ही नदीवर होतो. काल दुपारी खालच्या आळीतले सदाशिव काकांचे नातेवाईक वारले होते. त्यांचं मैत स्मशानात. आम्ही रात्री पाहिलं. त्या मैतापाशी 2 लोक काहीतरी करत होते. आम्ही त्यांना पकडायला गेलो पण ते आम्हाला बघून पळून गेले. आमचा संशय ते बाहेरचे कोण नसतील, पण ते आपल्या गावातलेच असतील. गावातल्या अनेक लोकांनी हे ऐकलं पण काहींनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही, कारण ते दोघं दारू पितात या कारणाने. आठवडाभरात एक भयानक घटना. ज्या सदाशिव काकांच्या मैतीपाशी ते 2 लोक फिरत होते, त्याच सदाशिव काकांचे भूत गावातल्या एका लहान 9 वर्षाच्या मुलाच्या अंगात आले. ते लहान मूल अचानक पुरुषाच्या आवाजात ओरडायला लागलं. ते म्हणालं, मला आत्ताच्या आत्ता घरात दारू आणून द्या. मटण पाहिजे मला. नाही दिलं तर तुमच्या संपूर्ण घराला आग लावून देईल. तो मुलगा भयंकर शिव्या देत होता. त्या लहान मुलाचा तो भयानक आवाज पाहून गाव हादरून गेलं. गावकऱ्यांनी तातडीने एक बैठक बसवली. बैठकीत राघू म्हणाला, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, जो माणूस गावात मरतोय एकतर तो लोकांना झपटतोय किंवा लोक त्या मेलेल्या माणसासारखं वागतायत. आणि या सगळ्याचा संबंध त्या स्मशानात रात्री येणाऱ्या 2 लोकांशी आहे. जोपर्यंत आपण त्या दोघांचा उलगडा करत नाही तोपर्यंत गाव शांत कसं होईल? गावकऱ्यांनी ठरवलं की आता आपण एक कडक प्लॅन करायचा. स्मशानाच्या आजूबाजूला असलेल्या मोठ्या झाडाझुडपात रात्री लपून बसायचं आणि चोरांना रंगेहात पकडायचं. 2 दिवस निघून गेले. 3ऱ्या दिवशी गावातली पार्वती काकू नावाच्या एक आजी होत्या. त्या आजारपणाने वारल्या. त्यांचं मैत संध्याकाळी स्मशानात नेण्यात आलं. नातेवाईकांनी अंत्यविधी केले. गावातील विधीनुसार चितेवरील प्रेताची कवटी अग्नीमुळे फुटली की नातेवाईक
आणि गावकरी हळूहळू स्मशानातून बाहेर पडतात. हिथं अगदी तसंच घडलं. लोक बाहेर आले, पण गावातले 8-10 धाडशी तरुण आधीच स्मशानाच्या बाजूला असलेल्या झुडपात लपले होते. रात्रीचे साधारण 1 वाजले असतील. चितेची आग आता थोडी शांत झाली होती. फक्त लाल कोळसे चमकत होते. अचानक झुडपात लपलेल्या राघूला 2 सावल्या आत येताना दिसल्या. ते 2 जण गुपचूप चितेजवळ आले. त्यांच्या हातात लांब लोखंडी चिमटे. त्यांनी चितेच्या राखातून पार्वती काकूंची अर्धवट जळालेली खोपडी बाहेर काढली. काही हाडं उचलून पिशवीत भरली. एवढ्यावरच ते थांबले नाही. ते चिमट्याने त्या चितेच्या राखेत काहीतरी वस्तू शोधत होते. ते काहीतरी शोधतात ते हे बघून 8-10 गावकरी एकदम लाठ्या काठ्या घेऊन त्यांच्या अंगावर धावून गेले. त्या दोघांना पळायला अजिबात जागा उरली नाही. केतननी एकाच्या चेहऱ्यावर बॅटरीचा मोठा प्रकाश टाकला. तो चेहरा समोर येताच सगळे ओरडले, धोंडीबा, सकाराम, तुम्ही दोघे असले नीच काम करताय. ते दोघे बाहेरचे कोणी नसून गावातलेच धोंडीबा आणि सकाराम होते, जे पैशाने श्रीमंत होत होते. गावातील काही जाणकार व्यक्ती पुढे आले. त्यांनी धोंडीबा आणि सकारामचे कान जोरात खेचले आणि त्यांना लाठीचा धाक दाखवत विचारलं, लाजा वाटत नाहीत तुम्हाला? गावातल्या मेलेल्या माणसांच्या चितेशी खेळ करता? काय सुरू आहे हे सगळं? खरं काय ते सांगा, नाहीतर याच चितेवर तुम्हाला जिवंत टाकू. धोंडीबा भीतीने थरथरत कापायला लागला. त्याने हात जोडले आणि म्हणाला, माफ करा गावकऱ्यांनो, आम्हाला मारू नका. आम्ही सगळं खरं सांगतो. आमच्या ओळखीचा जंगलात राहणारा एक मांत्रिक आहे. तो प्रेत सिद्धी करतो. त्याला तांत्रिक विधी करण्यासाठी नुकत्याच वारलेल्या माणसाची खोपडी आणि हाडं लागतात. आम्ही त्याला हाडं आणि ती कवटी नेऊन देतो. त्या बदल्यात तो आम्हाला पैसे देतो. गावकऱ्यांनी विचारलं, ते ठीक आहे, मग तुम्ही खोपडी आणि हाडे पिशवीत भरल्यावर त्या राखेत काय शोधता? सकाराम रडत म्हणाला, गावातली पद्धत आहे की माणूस मरताना त्याच्या तोंडात सोन्याचा तुकडा किंवा मणी ठेवतात. मैत जळताना ते सोनं वितळून खाली पडतं. आम्ही राखेतून तेच वितळलेलं सोनं शोधून गोळा करतो आणि शहरात विकतो. हे ऐकून गावकऱ्यांच्या अंगातील रक्त संतापाने उकळू लागलं. धोंडीबा आणि सकाराम श्रीमंत कसे होत होते याचं पूर्ण सत्य आता गावाला समजलं. ते प्रेताच्या हाडांचा आणि सोन्याचा व्यापार करत होते. एका गावकऱ्याने विचारलं, पण तुमच्या या धंद्यामुळं गावातील लोक मेलेल्या माणसांसारखी का वागतायत? प्रेत लोकांना का झपाटते? धोंडीबा म्हणाला, तो मांत्रिक ती खोपडी आणि हाडे घेऊन प्रेत उठवण्याचा विधी करतो. तो त्या आत्म्यांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी मंत्रांचे बंधन घालतो. पण काय झालंय माहीत नाही. त्याचा तो विधी कुठेतरी चुकला किंवा त्या आत्मे त्याच्या बंधनातून सुटून सरळ आपल्या गावात परत येत आहेत आणि लोकांना त्रास देत आहेत. यात आमची काही चूक नाहीये. तो मांत्रिकच हे सगळं करतोय. हे ऐकून पूर्ण गाव संतापलं. त्या दोघांना मारत मारत गावाने चावडीवर आणलं. रात्रीच गावात एक मोठी बैठक बसली. धोंडीबा आणि सकारामचे हे काळे कृत्य गावभर फुटले होते. त्यांच्या घरच्यांनाही तोंड दाखवायला जागा नव्हती. पण ह्याच गावात एक आजोबा होते. त्या गावातील सामान्य माणूस नव्हते. ते स्वतः एक आध्यात्मिक साधक. ते गेल्या अनेक वर्षापासून माता कालीची अत्यंत कडक साधना करत होते. त्यांचा देवावर आणि मंत्रशक्तीवर मोठा अधिकार. सदाशिव काका चावडीवर आले. त्यांनी धोंडीबा आणि सकारामला पाहिले आणि गावकऱ्यांना म्हणाले, शांत व्हा गावकऱ्यांनो, आता यांना मारून काय उपयोग नाही. मूळ पाप त्या मांत्रिकाने केले. पण आधी आपण आपल्या गावातील लोकांना या संकटातून मुक्त करू. काकांनी गावातल्या प्रत्येक व्यक्तीला, महिलेला आणि लहान मुलाला गावातील मुख्य काळभैरवनाथ मंदिरात आणायला सांगितलं. ज्यांना ज्यांना त्या भूतांनी झपाटलेलं होतं किंवा ज्यांच्या अंगात संचार होत होता, काही वेळातच मंदिरात अशा 15 ते 20 बाधित व्यक्तींना आणण्यात आलं. वातावरणात
एक वेगळाच सस्पेन्स आणि ताण निर्माण झाला होता. काका काळभैरवनाथांच्या मंदिरात गाभाऱ्यात बसले. त्यांनी माता कालिकेच्या मूर्तीसमोर एक दिवा लावला आणि तिची मनोभावे पूजा केली. त्यांनी ताटात माता कालीची पवित्र उदी म्हणजेच अंगारा घेतला. काकांनी एक एक करून सर्व बाधित लोकांना आपल्या समोर बसवलं. काकांनी जशी ती उदी त्या लोकांच्या कपाळावर लावायला सुरुवात केली तसा मंदिरात एकच थैथयाट सुरू झाला. सर्व बाधित लोकांच्या अंगात त्या मेलेल्या प्रेतांचा संचार सुरू झाला. लोक वेगवेगळ्या आवाजात ओरडायला लागले, रडायला लागले, पण काका अजिबात घाबरले नाही. ते एकदम शांत आणि कडक आवाजात त्या आत्म्यांशी बोलायचे. काका म्हणायचे, तुम्ही या लोकांना का धरले? तुमचं जे काय आहे ते सांगा, पण यांना मोकळं करा. अंगात आलेली सर्व प्रेत एकाच आवाजात म्हणायची, आम्हाला या लोकांना त्रास द्यायचा नाहीये, पण त्या मांत्रिकाने आम्हाला इकडं सोडून दिलंय. काकांनी पण त्या प्रेतांचं पूर्ण बोलणं ऐकलं. काका म्हणाले, तो मांत्रिक आणि तुमच्यामधला विषय हा तुमचा वैयक्तिक. त्याने पाप केलं आहे, त्याला त्याची शिक्षा आता तुम्हीच करा. पण ह्या लोकांचा काय दोष नाहीये, त्यामुळे तुम्ही यांना आत्ताच सोडून द्या. मी तुमच्या आत्म्याच्या शांतीसाठी गावात होम हवन करेल, जेणेकरून देवी तुम्हाला मुक्ती देईल. काकांच्या या सात्विक आणि शक्तिशाली शब्दांसमोर त्या आत्म्यांचे काही चालत नव्हते. काकांनी मंदिरात मोठं हवन सुरू केलं. मंत्रांचा पवित्र उच्चार हवेत होत होता. हळूहळू काकांनी दिलेली उदी हवनाचा धूर जसा जसा लोकांच्या अंगाला लागला तसा तसा एक एक जण शांत होत होता. त्या आत्म्यांनी लोकांची शरीरं सोडली. गावातल्या त्या लहान मुलाने आणि विहिरीवर जाणाऱ्या बायकांनी डोळे उघडले. त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या होत्या. गावावरील ते मोठं संकट काकांच्या साधनेमुळं आणि तपोबलामुळं टळलं होतं. गाव आता बऱ्यापैकी शांत झालं. पण या घटनेनंतर 2.5-3 महिने उलटले. एक दिवशी सकाळी धोंडीबा आणि सखाराम परत गावात आले. त्यांचे चेहरे भीतीने पांढरे आणि हात थरथरत होते. त्यांनी गावकऱ्यांना एकत्र केलं आणि सांगितलं, गावकऱ्यांनो, आम्ही आमच्या पापाचे प्रायश्चित्त घेण्यासाठी त्या जंगलातल्या मांत्रिकाकडे गेलो, जेणेकरून त्याला हा सगळा प्रकार थांबायला सांगावा. पण आम्ही तिथे पोहोचलो तर तिथे तो मांत्रिक नव्हता. त्याचे 2 शिष्य होते. त्या शिष्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली. सखाराम म्हणाला, शिष्यांनी सांगितलं, काही महिन्यांपूर्वी ते मांत्रिक प्रेतसिद्धीचा एक विधी करत होते. विधी संपल्यावर ते परत त्यांच्या आश्रमात येत होते. पण झोपेतच ते जोरजोराने ओरडायला लागले, जणू कोणीतरी त्यांचा गळा दाबतंय. ते उठले. वेड्यासारखं स्वतःचं डोकं तिथल्या मोठ्या दगडांवर जोराजोरात आदळायला लागले. शिष्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या अंगात एक भलतीच ताकद होती. नंतर ते शांत झाले आणि रात्रीचे कुठेतरी गेले. मग धोंडीबानी सांगितलं, सकाळी जेव्हा शिष्यांनी त्या आजूबाजूच्या रानात शोधलं तेव्हा तो मांत्रिक तिथं मरून पडला. त्या प्रेतांनी त्याचा असा भयानक अंत केला होता की अंगावर काटा आला. कोणत्या तरी जंगली जनावरांनी त्याच्या पाठीमागचा भाग आणि पोट फाडून काढलं होतं. त्याच्या सर्व आतड्या शरीराबाहेर आल्या होत्या. हे ऐकून पूर्ण गाव शांत झालं. गावकऱ्यांना कळलं, निसर्गाचा न्याय हा खूप मोठा असतो. मित्रांनो, या कथेचा हाच मोठा संदेश आहे. कधीही पैशाच्या हव्यासापोटी किंवा स्वतःला शक्तिशाली बनवण्यासाठी मांत्रिक, तांत्रिक, जादूटोना किंवा प्रेतसिद्धी अशा भानगडीत पडू नका. विज्ञानाच्या आणि निसर्गाच्या काही मर्यादा आहेत. वाईट मार्गाने मिळवलेला पैसा आणि अघोरी शक्ती कधीही सुख देत नाही. उलट त्याचा अंत असा भयानक आणि काळजाचा थरकाप उडवणारा होतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब